तर नमस्कार मित्रांनो, आपल्या लाडकी बहीण योजनाच्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. तरी सगळ्यांसाठी महिलांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. कालच 16 आणि 17 तारखेला ₹3,000 जो काही 2 इन्स्टॉलमेंट होते, 2 महिन्याचे पैसे होते, ते खात्यावर जमा झालेले आहेत. तरी काही महिलांना अजून एस-एम-एस आलेला नाहीये किंवा त्यांच्या खात्यावर पैसे आलेले नाहीये. त्यांनी अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. नक्कीच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मदत होणार आहे. तर चला बघूया ह्या व्हिडिओमध्ये की का पैसे आले नाहीत, त्याच्यामागची काय कारणं आहेत. त्यानंतर फॉर्म काही महिलांचा अप्रूव्ह झालाय, बट पैसे त्यांच्या खात्यावर आलेले नाहीयेत. तर चला, सर्वात प्रथम तुमचा बँकेमध्ये मोबाईल नंबर अपडेट असणे गरजेचं आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी जेवढे फॉर्म भरले होते त्यातल्या 1-2 महिलांना एस-एम-एस आलेला नव्हता, बट त्यांच्या खात्यावर पैसे आलेले होते. त्यासाठी तुम्हाला जे काही तुमची बँक असेल, आता समजा जर स्टेट बँक असेल, तर स्टेट बँक ऑफ इंडिया, तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन किंवा जो काही कस्टमर केअरचा नंबर असतो किंवा तो फोनपेला लिंक असेल, तर तुम्ही डायरेक्ट तिथून चेक करू शकता. आता शक्यतो बऱ्याच महिला ह्या फोनपे वगैरे यू-पी-आय आयडी वगैरे यूज करत नाहीत. त्यांचा मोबाईल नंबर पण अपडेट नसतो बँकेला, त्यामुळे त्यांना एस-एम-एस येत नाही. तर त्यांनी घाबरून जायचं कारण नाहीये. त्यांनी फक्त काय करायचं, कस्टमर केअरला आपण कॉल करायचा आहे. अगदी फ्रीमध्ये कस्टमर केअरचा नंबर आहे. कस्टमरचा केअरचा नंबर कुठे भेटेल तो तो पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. अन्यथा Googleमध्ये जरी टाकलं की स्टेट बँक ऑफ इंडियाचा कस्टमर नंबर काय आहे, जी काही तुमची बँक असेल त्याचा, तर तुम्हाला तो तुरंत भेटून जाईल. तर बऱ्याच महिलांना पैसे आलेले नाहीयेत. त्यांनी पण घाबरून जायची त्यांना आवश्यकता नाहीये. त्यांच्या पण खात्यावर जे काही अमाउंट असेल ती 27 तारखेला येणार आहे. ₹4,500 किंवा त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये भेटेल. पण त्यांना पण काळजी करायची आवश्यकता नाही. त्यांना ₹4,500 भेटतील, जरी ह्या हप्त्यामध्ये पैसे भेटलेले नसेल तर. तर त्यांना का पैसे आले नाहीत याच्या मागचे मेजर जे काही म्हणजे मोठे कारण आहेत, ते कारण असे आहेत की त्यांचे जे काही आधार आहे त्याला बँक सीडिंग नाहीये. म्हणजे आधारला तुमची बँक सीडिंग नाहीये. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी माझ्या YouTube चॅनलवर टाकलेला आहे, अपलोड केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता की आपल्याला आधारला बँक कशी सीडिंग केली जाते. सीडिंग म्हणजे लिंक करणे. तर ती प्रक्रिया काय आहे संपूर्ण त्या व्हिडिओतून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच तो व्हिडिओ बघा आणि दुसऱ्यांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण मदत होईल. तर सर्वात प्रथम आपल्याला माय आधार लॉग इन करायचं आहे. जर तुम्हाला कोणती बँक तुमची सीडिंग आहे आधारला हे चेक करायचं असेल, तर आधारला लॉग इन करा. आधारला लॉग इन केल्यानंतर ते कसं चेक करायचं याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे. तरी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. माय आधार लॉग इन करायचं आहे. माय आधारला लॉग इन केल्यानंतर तुमचा जो काय आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा ओ-टी-पी टाकायचा आहे. जो काही तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्या ठिकाणी तुम्हाला ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी टाकल्यानंतर तिथे ऑप्शन येईन बँक सीडिंग, त्यावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला कोणती बँक तुमची ॲक्टिव्ह आहे के-वाय-सीला हे दिसेल. आता मी इथे लॉग इन करून दाखवणार नाहीये, कारण की ऑलरेडी मी तुम्हाला जे काही माझा दुसरा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत की कसं चेक करतात सीडिंग आहे किंवा नाही. सिंपल या ठिकाणी जो काही तुमचा आधार नंबर असेल तो टाकायचा आहे. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून या ठिकाणी टाकलं आहे. त्यानंतर या ठिकाणी जो काही हे डिजिट असतील, अक्षर अल्फाबेट काय असतील ते लिहिले आहे, ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. 5 डिजिट. आता इथं आलेलं आहे AAF4T. चला, लॉग इन विथ ओ-टी-पी.
आता ओ-टी-पी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर जो काही रजिस्टर आहे आधारला, त्या ठिकाणी तुम्हाला ओ-टी-पी येणार आहे. तो ओ-टी-पी तुम्हाला मेन्शन करावे लागेल. ती प्रक्रिया तुम्हाला ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये टाकली आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तर समजली असेल, जे काही प्रश्न असतील, जे काही तुम्हाला अडचणी येत असेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला नक्कीच याबाबत तुम्हाला मदत केली जाईल. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.